फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही In 600 meters, keep right to take the flyover. पहिला निघालो होतो आपण एकविरेला. त्याच्यानंतर आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे. तर आता इकडे मी तर सोबत आहेत आपले विहान, परी, कॅटू आणि त्यासोबत माझे मिस्टर आणि इकडे आपला पिल्लू झोपलेला आहे. तर चला आता आपण निघूयात, पुढे जाऊन भेटूयात. अजून कुठे कुठे जायचं आपल्याला ते पण तुम्हाला दाखवेल. अजून भरपूर गाड्या आपल्या यायच्या आहेत, ते पण आपण बघूया. तर चला. Keep right to take. कॅटूने आम्हाला माहेर घराला आणले. मला माहेर घर दाखवत. अच्छा, लोकेशन नाही आणलं. जाऊ दे, आपल्याला असं पण वेळ घालवायचा आहे. आपल्याला अभिषेकाला नाही भेटला, पण आपण दर्शन घेत घेत जाऊ. तर चला. कसं वाटलं युवश? अरे बेटा ये ना. कसं वाटलं? चला आता जाऊया आपण, बघूया मंदिर कसं आहे. कारण शिंक्रोबाचं मंदिर लागलं ना, त्याच्यावरनं समजलं. बरं राहू दे रे. अरे देव, काल भैरव मंदिर मस्त. तर तिकडून निघालो मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे घेऊन कालभैरवाच्या मंदिरात. त्यानंतर आता आपण पोहोचलेलो होते म्हणजे माहेर घराला. तर चला तुम्हाला दाखवते, फायनली माहेर घर दाखवतो आणि तुम्हाला. मस्त वाटलं. आता फक्त वरती चढताना गर्दी नको. असा दगडांचा मस्त वाटतं ना. जा आता Continue on Ekvira Devi Road for 3 kilometers. आई माऊलीचा माझ्या एकविरेचा. आता पोहोचलोय आपण जवळजवळ मंदिराजवळ. पण आता थोडीशी भूक लागली म्हणून मला नाश्ता करूया, कारण
1 तास मागे आहेत. तू का चढले वरती? कॅटू कशी दिसता? आ ओय अशा प्रकारे मस्त आहे की आता आपण पायथ्याशी पोहोचणार आहोत थोड्याच वेळात आणि मग लगेच दर्शन घेऊया आणि लगेच आपण वरती जाऊया. इधर बघ बेटा. दादा 1 मिनिट. हां चला पुढे 2 रांगा करा. थांब जरा थांब. खाली असायला पण नाही. सोनाली मामीचं नाव घेतलं ना तेव्हा आम्हाला ऐकायला आलं. मामी पण विचारलं ना जयश्री पाटील वडील पाटील. उडवलं तरी चालेल. घ्यायला पाहिजे तिकडे तिकडे घ्यायला पाहिजे. बस बस बस.
अशा प्रकारे मस्त की दर्शन झाले आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या वाटचालीसाठी. हो या ना, नक्की नक्की दाखव पेढे. बोला होतं काहीतरी. पेढे घ्यायला या आमच्याकडे. अच्छा, नाव सांगा तुमचं मग. 9 नंबर दुकान आहे. नक्कीच नक्कीच चला. आता आपण चाललेलो आहोत. आपण इथे म्हातारी सोबत नाश्ता वगैरे केला तर मॅगी वगैरे खालते. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुन्हा एकदा पनवेल मार्गे आणि मग तिकडून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. चलो लेट्स गो. हो आम्ही चालत येतो तेच होतो, अशी व्हिडिओ काढत होतो मस्त. तर जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत खोपोलीला आणि मस्त की तुम्हाला दाखवतो वातावरण किती छान आहे इथलं. मंदिरामध्ये तर अजून प्रसन्न वातावरण आहे. तर चला. बाय, थँक्यू, बाय. तर आता आपण खोपोलीवरून निघालो आणि इथं सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. चला आता निघूया आपण पुढच्या वाटचालीसाठी. आणि पुढचा मार्ग असेल तो म्हणजे आपला बोला कुठे गोवा. तर चलो. जेवून घ्या जेवून घ्या. तर आता इकडे आम्ही चेंज करून निघालो आहोत बाकी सगळ्या माणसांना घेऊन फिरायला. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल. आणि आपल्या आता सोबत बघू शकता इकडे नीतू आहे, इकडे किंजल आहे, इकडे कुशांत आहे, इकडे मोरब्याची भाऊजी आहेत, इकडे माझे मिस्टर आहेत आणि अजून एक गाडी आहे त्याच्यामध्ये सगळी आपली फॅमिली आहे. तर ती पण गाडी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेल. पण मी कुठे जाणार आहे ते अजून सांगणार नाहीये. तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघत राहा आणि त्या ब्लॉग मध्ये आम्ही कुठे असणार आहोत ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर आताच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.